सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता वेगवान हालचाली पाहायला मिळतात। घडामोडींना वेग आलेला आहे। पाहूयात त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स। महायुतीचं जागा वाटप 2 दिवसात पूर्ण होऊ शकतं। नेत्यांची जागा वाटपासंदर्भात योग्य चर्चा सुरू। देवेंद्र फडणवीसांची माहिती। चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे। आमचे जे दोन्ही कडचे नेते आहेत हे नेते नीट महायुतीचं जागा वाटप करतात। मला असं वाटतं या 2 दिवसात ते पूर्ण होऊ शकेल। मुंबईतील महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीची तिसरी फेरी मुक्तागिरी बंगल्यावर आज रात्री 8 वाजता तर भाजप शिवसेना नेत्यांची बैठक होणार। आतापर्यंत 150 जागांवर एकमत, 77 जागांवर चर्चा होणार। मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम सज्ज। भाजपकडून 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा। पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर आणि अमित साटम या दिग्गज नेत्यांचा समितीत समावेश। भाजप पदाधिकाऱ्यांचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना पत्र। तर बीएमसी निवडणुकीमध्ये भाजपकडून कार्यकर्त्यांना न्याय द्यावा। नेत्यांच्या मुलांना तिकीट देताना कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, साटम यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख। कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का। कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा उद्या भाजपात पक्षप्रवेश होणार। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना हा धक्का, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार। कुणाशी युती, कुणाला उमेदवारी देण्याचा निर्णय हा काँग्रेसचा आहे। तो 25 डिसेंबरला होणार। सूत्रांची माहिती। तर काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक मंडळाची 25 डिसेंबरला मुंबईत बैठक होणार। पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांची सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक। महाविकास आघाडी म्हणून लढताना किती जागा मिळायला हव्यात या संदर्भात चर्चा। तर 22 जागांचा प्रस्ताव तयार। सूत्रांची माहिती। शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसचा डॅमेज कंट्रोल सुरू। आप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश, मात्र कार्यकर्त्यांचा या ठिकाणी गोंधळ। मान सन्मानावरून बैठकीत गोंधळ झाल्याचं समजतंय। नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला, मात्र पालिका निवडणुकीच्या आधीच काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा उघड। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची आज आढावा बैठक संपन्न। जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून लढण्याची राष्ट्रवादी पक्षाची भूमिका, तर मुंबई वगळता इतर ठिकाणच्या रणनीती संदर्भात यावेळी चर्चा। एकूणच मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या निवडणुकीचा धुरळा उडताना पाहायला मिळतोय। कुठे काय घडतंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमध्ये। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी सोबतच्या युतीच्या बोलणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट। मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, विलास पोतनीस, अमोल कीर्तीकर यांचा या शिष्टमंडळात समावेश। हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ मैदानात। वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार। उत्तर भारतीय आणि हिंदू मतं मिळवण्यासाठी भाजपचा प्लॅन। जागा वाटपामुळे सोलापूर पालिकेसाठी भाजप शिवसेनेची चर्चा रखडली। शिवसेनेकडून सोलापुरात 50% जागांची मागणी, तर भाजप जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांच्याकडून 50% जागांची मागणी। युती न झाल्यास सोलापुरात शिवसेनेकडून स्वबळाचाही नारा। छत्रपती संभाजीनगरात राजकीय वातावरण तापलं। भाजपच मोठा भाऊ, आम्हाला 50% जागा हव्यात। भाजपनं शिवसेनेला ठणकावलं, तर शिवसेनेचा आमदारांच्या संख्येवर दावा। सांगलीमध्ये शिवसेनेसोबत युतीसाठी केंद्र आणि राज्यातनं आग्रह। चंद्रकांत पाटील यांची माहिती। तर यासह सांगलीमध्ये भाजपचाच महापौर होणार असल्याचाही व्यक्त केला विश्वास। अमरावतीमध्ये आमदार रवी राणांचा उद्धव ठाकरे यांना धक्का, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख आणि महापालिकेचे सभागृह आणि विरोधी पक्षनेते प्रशांत वानखेडे यांचा युवा स्वाभिमान पक्षात पक्षप्रवेश। सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 2 माजी महापौर आणि 16 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। आमदार इंद्रिस नाईकवडी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न। ठाण्यामध्ये जागा वाटपासंदर्भात महायुतीची बैठक संपन्न। भाजप शिवसेना एकत्र लढण्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया। कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्रच लढणार। महायुतीतील 3ही प्रमुख पक्षांच्या बैठकीत एकमत। प्रकाश आंबेडकर, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर यांच्या सकारात्मक बैठक संपन्न। आता बघूयात निवडणुकीच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। तर नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराचा आज अखेरचा दिवस। 24 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान, तर रविवारी निकाल लागणार। चंद्रपूरच्या घुग्गुस नगर परिषदेमध्ये निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। प्रचारासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत होणार।
24 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान. रविवारी सर्व नगर परिषदा आणि नगरपालिकांचे निकाल लागणार. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या निवडणुका लांबवल्या गेल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईमध्ये 2 दिवसीय विशेष दौरा. राज ठाकरे शनिवारी आणि रविवारी करणार पूर्व उपनगर पश्चिम उपनगराचा दौरा. मनसेकडून अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार. निवड मंडळाशी चर्चा करूनच मनसे संदर्भात निर्णय घेणार. नागपूर महापालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेते विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचं लक्ष. चक्राकार पद्धतीचा अवलंब होणार की नव्या पद्धतीने आरक्षण काढणार, या संदर्भात इच्छुकांमध्ये उत्सुकता. कल्याण डोंबिवलीमध्ये हळदी कुंकू सोहळ्याचा धडाका. तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हळदी कुंकू सोहळ्याचं आयोजन. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैठणीचा खेळ, तर पैठणी सोन्याच्या नथी आणि लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रीज, एसीची ही भेट. साताऱ्याच्या फलटणमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे निंबाळकरांच्या रॅलीमध्ये अभिनेता गोविंदाचा सहभाग. अनिकेत राजे निंबाळकरांच्या सर्व उमेदवार विजय होतील. अभिनेता गोविंदाची प्रचार रॅलीतनं प्रतिक्रिया. पवारांच्या राष्ट्रवादीच्या राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा. मात्र प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या इच्छुकांकडून कलाटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध. कलाटेंना पक्षात घेतलं तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, भाजप कार्यकर्त्यांचा इशारा. आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. एपिस्टन फाईल संदर्भात अमेरिकेतील वर्तमानपत्र वाचूनच ही माहिती मी सांगितली. मी ज्योतिषी नाही. एपिस्टन फाईलमध्ये काही भारतीयांची नावं आहेत आणि ती लवकरच कळतील, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी उद्योग विभागानं दिलेला इरादा पत्र आता रद्द. अमेडिया कंपनीला दिलेलं इरादा पत्र मागे घेत रद्द करण्याची उद्योग विभागाकडनं कारवाई. इरादा पत्र मिळाल्यानंतर अमेडिया कंपनीकडून आवश्यक माहिती आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं हा निर्णय. पिंपरीमध्ये शीतल तेजवानीच्या ऑफिसची झाडाझडती न घेताच बावधन पोलीस परतले. पोलिसांच्या कारवाईवर सवाल उपस्थित. दरम्यान पिंपरीतील याच ऑफिसच्या पत्त्यावर पॉवर ऑफ अटर्नीद्वारे तेजवानीकडून गैरव्यवहार उघड. संतोष देशमुख हत्येप्रकरणी 23 तारखेला आता पुढची सुनावणी होणार. या प्रकरणातले व्हिडिओ व्हायरल होणार नाहीत याची काळजी घ्या. दोन्ही पक्षाकडून लेखी द्या, कोर्टाच्या सूचना. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणीमध्ये तात्पुरती स्थगिती. तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्याची मागणी. आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुलेचा कोर्टात अर्ज. राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचा त्यांच्यावर आरोप. वाल्मिक कराडचं भूत मानगुटीवर बसलंय, त्यावर काय बोलणार? कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर मुंडेंच्या मंत्रिपदाच्या चर्चांवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. कोकाटे यांची जागा आता मंत्रिमंडळात खाली झालेली आहे आणि धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आहे. काय वाटतं? अमित शहाची भेट देखील घेतली. मंत्रिपद वाल्मिक कराडचं भूत इतकं मानेवर बसलेलं आहे की त्याच्यावरती चर्चा न केलेली बरी. तुम्ही रायगडावर या. खासदार निलेश लंके यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण. तर खासदार निलेश लंकेंकडून गड किल्ले स्वच्छता मोहीम सुरू. मार्च महिन्यात किल्ले रायगडावर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हावं, लंकेंची विनंती. मंत्री अशोक उईकेंकडून वकील सीमा तेलंगे यांना धमकी दिल्याचा आरोप. उईकेंच्या समर्थकांनी घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिल्याचा आहे तेलंगेंचा आरोप. तर अशोक उईके यांच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे. सीमा तेलंगेंच्या आरोपांवर भाजपचं उत्तर. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या 2 वकिलांवर गुन्हा दाखल. आंदेकरच्या नातवाच्या घरी झडती घेत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल. पोलिसांकडून 2 पिस्तुलांसह चांदीचे दागिने, रोकड तसंच कागदपत्रही जप्त.